संगमनेर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच एक अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला। अगदी एक अल्पवयीन मुलीवरती कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा हल्ला आपल्याला पाहायला मिळाला। प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ती जेव्हा बातमी सर्वसामान्य वर्गापर्यंत पोहोचली तर प्रत्येक व्यक्तीने त्या बाबतीमध्ये एक वेगळी खंत व्यक्त केली आणि एक तीव्र शब्दामध्ये भावना देखील नागरिकांनी, महिला भगिनींनी विशेषतः व्यक्त केलेल्या आहेत। पण कुठेतरी अशी घटना घडत असताना पोलीस प्रशासनाकडून त्याच्यावर फार गांभीर्यपूर्वक काम केलं जात नाही। कारण मंगळवारच्या दिवशी ही घटना घडल्यानंतर आज शनिवार आहे, शनिवारपर्यंत अजून अद्याप आरोपी अटक नाही। फक्त स्केच जारी केलं गेलं आणि कुठेतरी संशय व्यक्त केला गेला। पण पोलीस अजूनही सांगतात की आमचा तपास सुरू आहे। ठीक आहे, तपास सुरू असेल त्यांचा, पण आमची आज संपूर्ण आम्ही सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीनं आज पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्वरित तुम्ही आरोपी अटक करावा, जेणेकरून समाजातील जो काही एक वेगळा घटक असतो की जे आज महिला भगिनी आपल्या पाल्यांना घेऊन महाविद्यालयामध्ये जातात, विद्यालयामध्ये जातात सोडण्याकरता किंवा घेऊन येण्याकरता, ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर निश्चित रूपानं प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, त्या कुटुंबाच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं। आपलं मूल घरी आलंय की नाही, अशा प्रकारे सगळी चिंताजनक परिस्थिती ही अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे। जेव्हा असे कृत्य करणारे लोक असतात तर यांच्यावर सुरुवातीपासून जेव्हा पोलीस प्रशासन धाक निर्माण करेल तर असं कृत्य करत असताना किंवा असा मनात विचार सुद्धा कोणाच्या व्यक्तीच्या येत असेल तर त्याला पहिला धाक हा खाकी वर्दीच आला पाहिजे आणि तशी खाकी ही कुठेतरी पोलीस प्रशासनानं दाखवून दिली पाहिजे। पण त्याचा अभाव आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतोय। त्यामुळं कुठेतरी आज कुठलंही कृत्य करत असताना खाकीचा धाक हा कुठेतरी निर्माण करण्याकरता पोलीस प्रशासनासमोर एक फार मोठं आव्हान, अशा वेळोवेळी घटना आज घडणारे लोक, गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आज कुठेतरी पोलिसांना आव्हान देण्याचं काम अशा घटनेमधून करतायत। त्यामुळे आमची मागणी आहे पोलीस प्रशासनाकडे की लवकरात लवकर याच्यावरती आपण कारवाई करावी आणि जर नाही झालं बुधवारच्या दिवशी आम्ही कुठेतरी पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये ज्यावेळेला सराफ सुवर्णकार संघटनेला पुढाकार घेऊन कुठेतरी इथं आंदोलन देखील त्या बुधवारी आमचा तो प्रयत्न राहणार आहे। न्यूज अहिल्यानगर 24 तास, आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो।